गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्वांना दत्तभक्तांना मी नमस्कार करतो आणि माझ्या भागवताच्या चिंतनाला मी प्रारंभ करतो. या दत्तभक्ती यूट्यूब चॅनेलवरून आपण श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात भगवान गोपालकृष्णांनी उद्धवांना जी अवधूत गीता सांगितली, म्हणजेच दत्तात्रेयांनी अवधूत अवस्थेमध्ये 24 गुरु केले. 24 गुरूंच्याकडून थोडं ज्ञान घेतलं आणि त्या ज्ञानानं गुरुनाम गुरु या गुरुपदावर ते आरूढ झाले. आणि ते जे ज्ञान आहे ते ज्ञान भगवान दत्तात्रेय यदुराजांना सांगतायत. आपण एक एक गुरूंचा विचार करत करत 23व्या गुरुपर्यंत आलेलो आहोत. खरं जर विचार करायला गेलं तर ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता एकाच गुरूंची आवश्यकता आहे. त्या गुरूंनी मस्तकावर हात ठेवल्याबरोबर एका क्षणात आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होणार आहे, भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होणार आहे, आत्मज्ञान प्राप्त होणार आहे. परंतु ते आत्मज्ञान प्राप्त होण्याकरता काही गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत आणि आपल्यामधील काही दोष निवृत्त व्हायला पाहिजेत. मग कोणते गुण आपण घ्यावेत आणि कोणते दोष आपल्यातून आपण निवृत्त करावेत, म्हणजे ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होईल किंवा तो आत्मज्ञानाचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. आणि तो अधिकार प्राप्त झाल्यानंतर एकच गुरु असे आपल्याला मिळतात की जे मस्तकावर हात ठेवतात आणि आपलं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ होतं. तर त्या गुणांच्या करता आणि दोष निवृत्ती करता हे 24 गुरु मानवी जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहेत. याचा विचार आपण करतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचा 23वा गुरु पेशस्कार म्हणजेच कुंभारीण माशी आणि त्या कुंभारीण माशीच्या निमित्तानं आपण नामसाधनेचा विचार करतो आहोत. एक कुंभारीण माशी, त्या कुंभारीण माशीनं काय केलं तर एका कीटकाला धरून आणलं आणि त्या कीटकाला त्या भिंतीवर बांधलेल्या त्या घरट्यामध्ये ठेवलं आणि ती कुंभारीण माशी सारखं येऊन त्या कीटकाला दंश करायला लागली. आणि तो जो कीटक आहे, आत ती आळी आहे, त्या आळीला त्या कुंभारीण माशीची भीती बसली आणि त्या भीतीनं त्या कुंभारीण माशीकडं सारखं लक्ष लागल्यामुळं, तिचंच ध्यान त्या कुंभारीण माशीचं लागल्यामुळं थोड्या दिवसात काय झालं की त्या कीटकानं म्हणजे त्या आळीनं आपलं स्वरूप टाकून दिलं आणि कुंभारीण माशीचं स्वरूप तिला प्राप्त झालं. हे ज्यावेळी दत्तात्रेयांनी बघितलं तेव्हा दत्तात्रेयांनी गुरु म्हणून त्या कुंभारीण माशीला नमस्कार केला आणि आपल्याला सांगितलं की ज्याचं ध्यान आपण करू त्याचं ध्यान, त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आणि त्या संबंधानं आपण या नामसाधनाचा विचार करतो आहोत. भगवंताचं नाम, भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त करून देणार आहे. भगवंताचं जे नाम आहे ते नाम साधन आहे की साध्य आहे? साधन म्हणजे साध्यापर्यंत जाण्याचा मार्ग आणि साध्य म्हणजे जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते साध्य. मग नामानं आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचं आहे की आपल्याला नामानंच नामापर्यंत जायचं आहे? कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्य प्राप्त करून घेण्याकरता नाम आहे, हे या ठिकाणी नाम साधन म्हणून सांगितलंय. किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा, मुखे जपे त्याला मोक्ष, हे नाम साधना झाली. साधन म्हणून नामाचा विचार आला. किंवा नाम उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासे क्षण मात्रे, की
ही जी पाप आहेत ही एका क्षणात नाश या पापांचा होण्याकरता, पुण्यप्राप्ती होण्याकरता नाम साधन म्हणून आपल्याला सांगितलं. परंतु ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात की गगनाहून वाढ नाम आहे. म्हणजे गगनापेक्षा सुद्धा मोठं हे नाम आहे. म्हणजे नाम साध्य म्हणून सांगितलं की नामानच आपल्याला नामापर्यंत जायचं आहे. कारण नाम आणि नामी हे अभिन्न आहेत, भिन्न नाही आहेत. नाम आणि नामी, नाम म्हणजेच नामी आहे. नाम म्हणजेच ते नाम ज्याला प्राप्त झालेला आहे तो म्हणजे तो परमात्मा. हे दोन्ही अभिन्न आहे. म्हणून नाम हे साध्य म्हणून सांगितलं. आपण थोडासा विचार असा केला की भगवंतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम मोठं आहे, की भगवंतापेक्षा भगवंताच्या नामात सामर्थ्य जास्त आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचराहा चिता भस्मा लेप स्रगपे नृकरोटी परिकरहा अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परमम मंगलमसी. शिवमहिम्न स्तोत्रात पुष्पदंत वर्णन करतात भगवंताचं. पहिल्यांदा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलंय, भगवान शंकरांच्या स्वरूपाचं वर्णन केलंय. काय वर्णन केलंय तर स्मशानेश्वा क्रीडा. भगवान शंकर कसे आहेत तर स्मशानात क्रीडा करणारे आहेत, सदैव स्मशानात राहणारे आहेत. स्मरहर पिशाच्या सहचराहा, हे सगळे भूत प्रेत पिशाच वेताळ हे सगळे ह्यांचे मित्र आहेत. चिता भस्मा लेपो, चितेचं जे भस्म आहे, स्मशानात मृतदेह जळल्यानंतर जे रक्षा उरते ते जे भस्म आहे चितेतलं, ते भस्म अंगाला फासणारे आहे. आणि भिक्षा मागण्याकरता नृक रोटी, नृक म्हणजे माणसाची करोटी म्हणजे कवटी, ज्यांनी भिक्षा घेण्याकरता पात्र म्हणून घेतलेले आहे. अंगावर मोठमोठे सर्प आहेत, अत्यंत विषारी. स्वरूप भगवंताचं अमंगल आहे, अमंगल्यम शीलम. परंतु पुष्पदंत वर्णन करतात अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परमम मंगलमसी. परंतु भगवंता तुझं नाम जे स्मरण करतील, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप जे करतील त्यांना तुम्ही उत्तम अशा प्रकारचं वर प्राप्त करून देता. आणि त्यांचं संपूर्ण इहजन्मात आणि परलोकामध्ये त्याचं उत्तम अशा प्रकारचं कल्याण तुम्ही करता. परम तथापि स्मर्तॄणाम वरद परमम मंगलम, परम मंगल अशा प्रकारचं त्याचं संपूर्ण जीवन तुम्ही करून टाकता. म्हणजेच भगवंतापेक्षा सुद्धा भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य जास्त आहे. कारण कृष्ण जन्माला आले, कृष्ण जन्माला आल्यानंतर त्यांचं नाम कृष्ण ठेवलंय. म्हणजे कृष्णाचं नाम पूर्वी होतं, कृष्णाच्या पूर्वी. रामचंद्र महाप्रभूंना राम हे नाव ठेवलं, रामचंद्र नाव ठेवलं. म्हणजे रामांच्या जन्माच्या पूर्वी सुद्धा राम नाम होतं. त्यांना नाव ठेवलंय राम, म्हणजे राम पूर्वी असणार आहे नाम. नाम भगवंतापेक्षा सुद्धा जास्त सामर्थ्यशाली. रामायणामध्ये एक कथा येते. झालं काय तर सीता मातोश्री या लंकेमध्ये आहेत, त्या अशोक वनामध्ये आहेत अशी बातमी हनुमंताने आणली. हनुमंताने आणल्यानंतर सगळे प्रभू रामचंद्र, हे सगळे वानर सेना, हे सगळे लंकेकडे जायला निघाले. आता मध्ये 100 योजन समुद्र आहे. समुद्राला प्रसन्न करून घेतलं. त्यांनी सांगितलं की राम असं लिहिलेला दगड तुम्ही समुद्रात टाकला तर तो तरंगेल. म्हणून काय सुरू केलं सगळ्यांनी की राम असं त्या दगडावर लिहायचं आणि तो दगड समुद्रात टाकायचा. तो दगड तरंगायचा, तो दगड बुडायचा नाही. चालू आहे. मोठे मोठे पर्वत आणतायत, मोठे मोठे दगड आणतायत सगळे वानर सेना, आणि एक 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 दगड टाकून सेतू बांधायचं काम चालू आहे.
प्रभू रामचंद्र विचार करतायत की माझ्या नामानं दगड तरंगायला लागलेत, म्हटले आपण एक दगड टाकून बघूया. परंतु बुडला तर काय करायचं, म्हणून ते काय केले, ज्या ठिकाणी सेतू बांधायचं काम चालू होतं त्यापासून थोडस लांब गेले आणि एक दगड उचलला आणि तो पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर तो बुडला. परत दुसरा दगड घेतला, दुसरा दगड टाकला, तोही बुडला. तिसरा दगड टाकला, तोही बुडला. रामचंद्र महाप्रभूंना आश्चर्य वाटलं, म्हटले माझं नाव लिहिल्यानंतर दगड तरंगा लागलाय आणि मी टाकल्यानंतर का दगड बुडा लागलाय. त्याने आजूबाजूला बघितलं, आपल्याला कोण बघायला लागलंय काय. परंतु बघणारे होते. कोण बघणारे होते तर हनुमंत त्या ठिकाणी बघणारे होते. त्यांनी बघितलं आणि ते प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले. रामचंद्र महाप्रभूंनी हनुमंतांना विचारलं की म्हटले मारुतीराय, माझं नाव लिहिल्यानंतर हे दगड तरंगा लागले, परंतु मी टाकल्यानंतर का दगड बुडा लागलाय. तेव्हा मारुतीरायाने सांगितलं की देवा अगदी खरं आहे हे. ज्याने तुमचं नाम धारण केलं तो दगड जरी असला तरी तो तरंगणार आहे या भवसागरातून. दगड असला तर कुठल्याही प्रकारची भक्ती नाही आहे, कुठल्याही प्रकारचं कर्म नाही आहे, चांगल्या प्रकारचं दुष्ट माणूस आहे, परंतु तरी सुद्धा त्यानं जर आपलं नाम धारण केलं, म्हणजे तो दगड जरी असला परंतु नाम धारण करणारा जर दगड असला तर तो या भवसागरातून तरणार आहे. परंतु आपण ज्याला सोडून दिलं किंवा ज्यानं आपलं नाम सोडलं तो या भवसागरातून तरेल कसा, तो बुडणारच आहे. म्हणून आपण कसेही असू आपल्या जीवनामध्ये, कुठलंही कर्म करणारे असो, कोणत्याही जातीत जन्माला आलेले असो, आपला आचार चांगला नसेल परंतु तरी सुद्धा जर आपण भगवंताचे भक्त होऊ, भगवंताचं नामस्मरण करू तर आपल्याला निश्चितपणानं परमेश्वर प्राप्ती होणार आहे. त्या आळीला भयानं त्या कुंभारीण माशीचं ध्यान लागल्यामुळं तिला कुंभारीण माशीचं स्वरूप प्राप्त झालं. तसं कुठल्याही प्रकारे रागानं असेल, द्वेषानं असेल, भयानं असेल, आपण भगवंताचं नामस्मरण जर करायला लागलो, भगवंताचं स्मरण जर करायला लागलो, चिंतन करायला लागलो, ध्यान करायला लागलो तर आपल्याला निश्चितपणानं परमेश्वर प्राप्ती होणार आहे. परमेश्वराचं स्वरूप आपल्याला प्राप्त होणार आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्या दत्त महात्म्य ग्रंथात म्हणतात की स्वयमेव ब्रह्म असून ब्रह्माचेच करिता चिंतन, ईश्वराचे जीव होई ब्रह्म होऊन, यात आश्चर्य कोण मानिल. आपण स्वतः ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव ना पराहा. या शंकराचार्यांच्या वचनाप्रमाणे जीव हा प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. कारण आपल्या आतमध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. अयम आत्मा गुडाकेश सर्वभूतशय स्थित हा भगवद्गीतेमध्ये सांगतात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर जुनतिष्ठती भगवद्गीतेमध्ये देव सांगतात. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट मत्त स्मृती ज्ञानमपोहनंच. देव भगवद्गीतेमध्ये सांगतात की मी आत्मस्वरूपानं आपल्या हृदयामध्ये वास करतो. आपण जर प्रत्यक्ष ब्रह्म आहे परंतु तो विसर आपल्याला पडलाय आणि हा देह, हे शरीर म्हणजेच मी असं आपण मानायला लागलोय. त्यामुळं आपल्याला त्या परमेश्वराचा विसर पडलाय. परंतु परमेश्वराचं चिंतन जर आपण करायला लागलो, भगवंताचं नामस्मरण आपण जर करायला लागलो, भगवंताचं नाम जर आपण जपायला लागलो, त्याचं ध्यान आपण करायला लागलो तर आपण प्रत्यक्ष ब्रह्मच असताना त्या ब्रह्माचं जर आपण सदैव चिंतन केलं तर आपण ब्रह्मस्वरूप होऊन जाणार आहे. यात आश्चर्य मानायचं काय कारण नाही. स्वामी दत्त महात्म्यामध्ये सांगतात. काही लोक असं म्हणतात की वाल्या कोल्याला राम म्हणता आलं नाही म्हणून त्यानं मरा 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 म्हटलं.
हे खरं आहे की खोटं आहे? ही कथा खरी आहे की खोटी आहे आपल्या बुद्धीला पटत नाही. राम मधलं राम म्हणता येत नाही, परंतु मरा मधलं राम म्हणता येते, असं कसं होईल? आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की मरा म्हणण्याकरता पुण्य लागत नाही, म्हणून ते त्याला ताबडतोब म्हणता आलं. परंतु राम म्हणण्याकरता पुण्याची आवश्यकता आहे. याच जन्मी नव्हे तर मागच्या कुठल्या तरी जन्मात आपल्या हातून कुठलं ना कुठलं तरी पुण्यकर्म घडायला पाहिजे, तरच आपल्या मुखातून राम नाम येईल, नाहीतर राम राम येणार नाही. राम म्हणण्याकरता जे पुण्य पाहिजे ते पुण्य त्या वाल्या कोळ्याकडे नव्हतं, म्हणून मरा उलट्या नामानं त्याचा उद्धार झाला. मरा 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 म्हणता 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 राम 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 झालं. आणि त्या रामाचं ध्यान लागल्यामुळं वाल्या कोळी इतका पापी असणारा वाल्या कोळी सुद्धा तो रामचंद्र स्वरूपात आपल्याला वाल्मिकींच्या स्वरूपात प्राप्त झाला. वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं त्या लिहिलेल्या रामायणाप्रमाणे रामाने वर्तन केलं. या रामायणामध्ये सगळ्यात मुख्य ग्रंथ कोणता असेल तर वाल्मिकी रामायण आहे. असे वाल्मिकी या उलट्या नामानं वाल्या कोळी तरुण गेला. बसताना ध्यानाला वाल्या कोळी होता जो अत्यंत पापी आहे, परंतु त्या ध्यानातून ते बाहेर आले. प्रत्यक्ष नारदाने येऊन त्याला त्या समाधी अवस्थेतून जागृत केलं. त्यावेळा वाल्मिकी ऋषी झालेले आपल्याला बघायला मिळाले. संपूर्ण जगताला वाल्मिकी रामायणासारखा ग्रंथ दिला. ज्याचं ध्यान आपण करू त्याचं ध्यान त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होणार आहे. असा उत्तम अशा प्रकारचा गुण, उत्तम अशा प्रकारचं ज्ञान या पेशस्कारानं भगवान दत्तात्रेयानं दिलं. त्या ज्ञानाचा विचार आपण करायला पाहिजे. भगवद्गीतेनं कर्म, विकर्म आणि अकर्म असे कर्माचे 3 भाग केले. सकर्म म्हणजे चांगलं कर्म ज्यातून पुण्य निर्माण होतं. विकर्म म्हणजे वाईट कर्म त्यातून पाप निर्माण होतं. या पुण्यकर्मानं सुद्धा आपल्याला पुन्हा जन्माला यायला लागतं. पापकर्मानं सुद्धा पाप भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. जर आपल्याला पुन्हा जन्म नको असेल, पुन्हा जन्माला यायचं नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर अकर्म करायला पाहिजे. मग अकर्म कसं करायचं कर्माचं? तर परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात की जाता येता देता घेता काम करता हृदयी भगवत स्मरण करता अकर्मता कर्माला. प्रत्येक क्षणी प्रत्येक काम करताना प्रत्येक क्षणी जर भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखातून झालं तर आपण जे कर्म करतो त्या कर्माला अकर्मता प्राप्त होते. आणि अशी अकर्मता प्राप्त झाली की आपण जे कर्म आपल्या जीवनामध्ये चांगलं वाईट करतो त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागत नाही, तर या कर्मातून आपण मुक्त होतो. म्हणून आपण प्रत्येक क्षणी भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं ध्यान करावं. म्हणजेच भगवंताचं ध्यान, भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. एवढं मोठं ज्ञान हा पेशस्कार म्हणजे कुंभारीण माशी भगवान दत्तात्रयानं देतो. एवढं मोठं ज्ञान देणारा हा पेशस्कार म्हणजे कुंभारीण माशी असल्यामुळं भगवंतानी त्या कुंभारीण माशीला दत्तात्रयांनी नमस्कार केला आणि गुरुपद त्यांना प्राप्त केलं. त्यांच्याकडून एवढा मोठा गुण भगवान दत्तात्रयांनी घेतला. आज मानवी जीवनामध्ये याची अत्यंत आवश्यकता आहे. याकरता वेगळी तपश्चर्या करायचं काम नाही, सर्वसंग परित्याग करायचं काम नाही, जंगलात जायचं काम नाही. आपण आहे त्याच ठिकाणी आपण कुठलंही काम करत असो, काम करत असताना, चालत असताना, बसलेला असताना, कुठल्याही अवस्थेत कशाही प्रकारे भगवंताचं नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम आपल्या मुखात येईल तर एक ना एक दिवस त्या प्रभू रामचंद्रांचं स्वरूप आपल्याला निश्चितपणानं प्राप्त होईल. तर असं भगवंताचं ध्यान, भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त करून द्यावं अशी भगवान दत्तात्रयांच्या चरणी मी प्रार्थना करतो. ह्या भगवान दत्तात्रयांच्या पेशस्कार म्हणजे कुंभारीण माशीला
आपण सगळेजण मिळून नमस्कार करूया. त्यांच्याकडून जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचा विचार करूया, चिंतन करूया, अभ्यास करूया. वेळ संपल्यामुळं मला या ठिकाणी थांबावं लागते. मी माझ्या वाणीला विराम देतो. परंतु पुढच्या भागामध्ये भगवान दत्तात्रयांचा शेवटचा गुरु जो आहे तो ऊर्ण नाभी नावाचा कोळी आहे. आणि या ऊर्ण नाभी कोळ्याकडून भगवान दत्तात्रयांनी जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानाचा विचार, चिंतन, अभ्यास आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे. सर्वांनी हा भागाचा विचार करा, अभ्यास करा. आपले जे मित्रमंडळी असतील, दत्तभक्त असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त दत्तभक्तांच्या पर्यंत हा भाग कसा जाईल, हे ज्ञान कसे पोचेल याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.